मुंबई महानगर पालिका चुनाव को लेकर वंचित बहुजन आघाड़ी के नेता प्रकाश अंबेडकर ने बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि सीट बंटवारे में 50% हिस्सा उनकी पार्टी को मिलना ही चाहिए। प्रकाश अंबेडकर ने साफ किया है कि मुंबई में कांग्रेस के साथ अभी औपचारिक बातचीत शुरू नहीं हुई है। आगे उन्होंने ये भी कहा कि पार्टी 200 सीटों पर चुनाव लड़ने के लिए पूरी तरह से तैयार है। दोष द्यायचा असेल कोणाला, आता आजारी आहेत पण नाव सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही असं धोत्रे साहेबांना तुम्ही असं त्याचा दोष द्या, कारण का 350 कोटी त्यावेळेस असणारी योजना, म्हणून मी म्हटले की गटार योजना जी आहे ती मुद्दामून मी केलेली नाहीये, जी ज्याचा मास्टर प्लॅन असणारा सेंट्रल गव्हर्नमेंटनी करून दिला होता आपल्याला, आणि त्याच्यातले 350 कोटी रुपये त्यांनी आपल्याला सँक्शन दिले होते, आलेही होते आपल्याकडे अकोला महानगरपालिकेत, पण खासदारांनी पत्र दिलेलं आहे. ते मी त्यावेळेस हे केलं होतं की अकोल्याला गटार योजना नको. आता मी काही खासदार नव्हतो, धोत्रे साहेब इथले खासदार होते, त्यांनी असणारं ते पत्र दिलं, आणि ते पत्र दिल्यानंतर अजित पवारांनी फायनान्स मिनिस्टर असल्यामुळे त्यांनी बारामतीकडे ते पैसे वळवले. मला फोन करून सांगितलं, प्रकाश तुमचे पैसे मी पळवले, आणि त्यांनीच मला ते खासदाराचं पत्र दिलं मग हातात. आणि आताची जी योजना आहे ही अनवर्केबल आहे, तिला रिवाइज करावं लागेल अशी परिस्थिती आहे, आणि त्याचं नव्यानं मास्टर प्लॅन तयार करावं लागणार आहे. त्याच्यातला सगळ्यात मोठा फ्लॉ सांगतो की अपस्ट्रीमला डिस्पोजल दाखवलेला आहे. आता अपस्ट्रीमला डिस्पोजल तुम्हाला दाखवायचं असेल तर त्याला पंपिंग करावं लागतं. म्हणजे 24/7 जसं आपण म्हणतो तसं हे 24/365 डेज सारखं तुम्हाला पंपिंग करावं लागणार आहे, आणि त्या इलेक्ट्रिसिटीचं वीज आणि बिल हे आपल्याला भरावं लागेल अशी परिस्थिती. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, अकोला.